पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असाच सूर सुरुवातीपासून आळवण्यात आला होता। मात्र आता ती परिस्थिती राहिली नसून हे चित्र आणि राजकीय समीकरण बदलताना दिसतंय। नुकताच बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात एक महत्त्वाचं वृत्त समोर आलं असून बारामतीत बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट होतंय। काँग्रेस पक्ष बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असून त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिल्याचं म्हटलं जातंय। या निर्णयानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा पार पडल्या। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही लवकरच उमेदवारांची निश्चिती होणार असून मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती आहे। महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकर या पोटनिवडणुकीत काँग्रेस सोबत असेल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस नेते या निवडणुकीबाबत चर्चा फोनवरून करणार आहेत असं सांगण्यात आलंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष असून सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवतील असं जवळपास ठरलंय। मात्र त्यांची निवड बिनविरोध होणार नाही हे मात्र स्पष्ट होतंय। यापूर्वी सुद्धा पवार कुटुंबातून किंवा शरद पवारांकडून कोणताही उमेदवार देण्यात येणार नाही अशी समोर चर्चा आली होती। मात्र मवियातून ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले होते, ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट होतं। या निवडणुकीचं सहकार्य मिळावं यासाठी काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादीशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं जात आहे। यामध्ये शरद पवारांना विश्वासात घेणं ही बाब महत्त्वाची असेल। प्रकाश आंबेडकर आणि जानकरांचा पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसनं केला असल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होत नसल्याचं चित्र आहे। पुढील 2 दिवसांमध्ये काँग्रेस इथं उमेदवार जाहीर करेल असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे आता हा उमेदवार कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।